शिक्षक माझे नाव रत्ने आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या बद्दल मी तुम्हाला 2-3 शब्द सांगत आहे। गुरु आपल्याला ज्ञान देतात। गुरु म्हणजे मायबाप। गुरूंच्या शरणी जाता हळतील सारे वेद। आजच्या कार्यक्रमासाठी धन्यवाद। माझे नाव रत्ने आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेची तुम्हाला खूप नमस्कार। माझे नाव पृथ्वी आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरूंच्या ऋणांची कृतज्ञ राहावे। मोल आयुष्याचे जाणून घ्यावे। गुरूंच्या चरणी स्वर्ग पावे। चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे। सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमात धन्यवाद। माझे नाव आरोही आहे। आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते। गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण आदी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता। भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे। जय हिंद। पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत। या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी आदी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता। आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। तसेच भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे। आई वडील कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात। आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात, जे भावी पिढी घडवण्याचा कार्य करतात। ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय। धन्यवाद। नमस्कार। माझे नाव ईश्वरी आहे। आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। गुरुपौर्णिमा हा सण गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे। धन्यवाद। आज गुरुपौर्णिमा आहे। या खास दिवशी मी तुम्हाला काही शब्द सांगणार आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा दिवस। गुरु म्हणजे जे आपल्याला शिकवतात, चांगल्या मार्गावर नेतात। आपल्यासारखे शिक्षक म्हणजे आई बाबा आजी आजोबा हे सगळे आपले गुरु आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुला वंदन करतो। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरु किती महत्त्वाचा आहे हे आठवण्यासाठी साजरा केला जातो। या दिवशी आपण आपल्या गुरुला धन्यवाद देतो। शाळेतील शिक्षक आपल्याला अक्षर, चित्र, गणित कसं काढायचं, शिस्त कशी पाळायची हे शिकवतात। त्यामुळे आपल्याला शिकायची गोडी लागते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुला नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतो। शेवटी मी एवढेच म्हणेन, गुरु शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय जीवन नाही। धन्यवाद। मिले ज्ञानाविना होई जग समान। जीवन ध्रुव सागर तयारा। चला बंधूया गुरु राया। सर्वांना माझा नमस्कार। आज गुरुपौर्णिमा। सर्वप्रथम गुरु माझे नमस्कार। गुरुजनांना माझे वंदन। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे। गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे। गुरु आपल्याला ज्ञान, शिक्षण व चांगले संस्कार देतात। धन्यवाद। माझे नाव यश आहे। आज गुरुपौर्णिमा। सर्वप्रथम समाज गुरुजनांना माझे वंदन। गुरु हे आपले खरे मार्गदर्शक असतात। गुरु शिवाय आपण घडवू नाही शकत। माझे नाव वीर आहे। आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो। आपल्या जीवनात गुरुला खूप महत्त्व आहे।
वाचून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कार्तिक आहे. मी इयत्ता 4वीला शिकत आहे. मी जे 2 शब्द सांगतो ते तुम्ही शांतपणे ऐकावे. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरुची थोर महिमा असते. गुरु हे आपल्याला समजावते. आदर्श व्यक्ती कृती म्हणून जगाला शिकवते. हे बोलून मी माझे भाषण संपवतो. सावली गुरु माऊली ज्ञानाची सावली. विद्येचे माहेर असे गुरु. विद्येचे माहेर असे गुरु. कल्पकरू गुरु. परब्रह्म गुरु. जीवन व्यर्थ असे गुरु विना सदा पालावे गुरुचे वचन. वंदावे चरण गुरुचे. गुरु विना नाही कोणी महान. गुरु विना नाही कोणी महान. गुरुचे विद्या असे गुरु विना सदा पालावे गुरुचे वचन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवित आहे. नाव सृष्टी आहे. आज आपण येथे गुरु पौर्णिमा या निमित्ताने जमलो आहोत. गुरु हे आपल्याला घडवतात. ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात आणि आपल्यावर चांगले संस्कार शिकवतात. ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. आपण वाईट गोष्ट केल्यावर ते आपल्याला शिक्षा करतात. त्यामागे त्यांचा चांगला हेतू असतो. मला माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवित आहे. आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते. आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण आदी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंना अमूल्य योगदान आहे. गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरु शिष्य परंपरेचा मानता आहे. गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातो आणि चुकीच्या मार्गाकडून योग्य दिशेकडे घेऊन जातो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवित आहे. धन्यवाद. मला 2-3 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. सन्माननीय व्यासपीठ, ग्रामस्थ मंडळी, आज गुरुपौर्णिमा. सर्वांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यातून आपल्या गुरूंची महती वर्णन केले आहे. माझा नमस्कार. माझे नाव पूर्वी आहे. आज गुरुपौर्णिमा. गुरूंना वंदन करण्याचा दिवस. आपले आई वडील हे आपले पहिले गुरु, तर शाळा कॉलेजमध्ये आपल्याला ज्ञान देणारे शिक्षक. गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. आदरणीय व्यासपीठ, महादय पराजय, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा. गुरु विशेष कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
गुरु आपल्या न्यायाचा प्रकाश देतात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लवेश आहे. आज गुरुपौर्णिमा या निमित्त सर्व गुरूंना मी वंदन करतो. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा सण गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस असतो. हिंदू आणि बौद्ध या धर्मात गुरुपौर्णिमा आनंदात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता. भारतीय पुरातन कालापासून गुरु व शिष्य ही परंपरा आहे. विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझा नमस्कार. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक. आपल्या आयुष्यातील आई वडिलांपासून ते शिक्षक गुरुजन ज्यांच्याकडून आपण काही ना काही शिकलो, ते सर्व आपले गुरु आहेत. वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज गुरुपौर्णिमा, तर सर्वप्रथम माझा गुरुजनांना नमस्कार. आज दरवर्षी आपण आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो. याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण याच दिवशी आदी गुरु महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. ज्या गुरुने आपली व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे. आई वडील हे आपले पहिले गुरु, त्यानंतर आपले शिक्षक. गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. हा सण गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा सण आहे. सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यास गुरुच आपल्याला मार्गदर्शन करतात. भारतीय संस्कृतीत आई वडील आणि गुरु यांना देवा समान मानले जातात, कारण आई वडील आपल्याला जन्म देतात आणि गुरु आपले मन, बुद्धी आणि व्यक्तिमत्वाचा विकास करतात. गुरु आणि शिष्य ही परंपरा पूर्वीच्या कालापासून चालत आलेली आहे. श्री व्यास यांचा जन्मदिवस आषाढ पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. आपल्या गुरूंची सेवा करताना स्वतः शिष्य बनून करावी. श्रीराम व्यास कणी यांच्या कथा आपल्याला सुपरिचित आहेत. वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले गेले आहे, कारण गुरु हे आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. शिष्याच्या मनातील गोंधळ दूर करणारा गुरुच असतो. समाजाला सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारा गुरु असतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. एखाद्याच्या अंगी पशुत्व असले तरी त्याला दैवत्व प्राप्त करण्याची ताकद गुरुमध्ये असते. गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत. आपण त्यांचा आदर सन्मान करणं,
त्यांची आज्ञा पाळणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि हे आपण पाळलं पाहिजे. जय हिंद. जे काम आहे ते करायचंय. फक्त त्यांनी तुमच्या हातून एखादं चांगलं घडलं तरी आम्हाला वाटेल की आमची ही पिढी चांगलं काम करते आणि चांगलं हे करते. नुसतं गुरूंचंच नाही तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळांचं सुद्धा तुम्ही ऐकत जा. आजी आजोबा आपल्या जीवनात आपल्या शिक्षकांविषयी आपल्या मोठ्या घरच्या लोक आदर्श जे असतात तुमचे आजी आजोबा आई वडील त्यांच्या सुद्धा आज्ञा पाळा आणि तुम्हाला जे संस्कार देतात तुम्ही भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सगळं आनंद आमच्याकडे आम्हाला नाही मिळाला तेवढा त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त आनंद तुम्हाला मिळते. सुख मिळते, समृद्धी मिळते, पैसा मिळते, अडका मिळते, गाड्या